हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की आता कोकणामध्ये श्रावण चालू झालेला आहे आणि उद्या आहे सोमवार. तर श्रावणातला दुसरा सोमवार आहे. तर आज एकदम भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी एकदम उपवासाची, जी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि त्या ज्या वस्तू असतात त्या आपल्या घरासमोर असतातच. तर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, रताळी खाऊन कंटाळा आलेला असतो. कारण की उपवासाचे पदार्थ फार कमी असतात त्याच्यामुळे कुठे चिवडा म्हणा, कुठे वेफर्स म्हणा, आपण काही ना काहीतरी खात असतो. पण हा जर पदार्थ तुम्ही बनवलात तर एकदम छान लागेल. आत्तापर्यंत तुम्ही आलू पराठा वगैरे बघितला असाल, पण उपवासाचा आलू पराठा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे उद्या आहे सोमवार, तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यांनी सबस्क्राईब करा जे कोणी बघतात व्हिडिओ त्यांनी. कारण की आपले आता 7K सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत. काहीच सबस्क्रायबर पाहिजे ज्याच्याने आपले 7K कंप्लीट होतील. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि झटपट अशी रेसिपी आहे आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम पटपट अशी. तर चला आता आपण जाऊया. काय काय एकदम म्हणजे जे आपण उपवासाला जे वापरतो पदार्थ तेच आहे आणि आपल्या घरामध्ये पण असतात. तर आज आपण बनवणार. तर तुम्हाला असं खिचडी वगैरे खाऊन कंटाळा वगैरे आला असेल तर हा पदार्थ नक्की करून बघा आणि सोप्पा सरळ आहे. तर चला तुम्हाला आज एकदम उपवासाचा आलू पराठा तुम्हाला दाखवते कसा बनतो. तर चला किचनमध्ये जाऊया. तर पराठा बनवण्यासाठी आपल्याला जे लागणार आहेत बटाटे, ते मी इथे उकडत टाकलेले आहेत. तिथे एक बटाट्याचे 2 तुकडे केलेले आहेत आणि जर तुम्हाला जास्ती क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही 2-3 बटाटे पण उकडवू शकता. तर चला आता आपण ठेचा बनवणार आहोत. तर ठेच्यासाठी आपल्याला मिरची आणि जिरं घेणार आहोत आपण. जसं की आपण खिचडी बनवताना जिरं आणि मिरचीचं जसं असतं त्या पद्धतीने, तर इथे आपण ठेचा बनवून घेणार आहोत. तोपर्यंत बटाटे पण आपले छान शिजतील. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि आता आपण जे साबुदाणा आहे ना तो छानपैकी गरम करून घेणार आहोत. तिथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्तीचं करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता आणि कमी जास्त जरी झालं तरी पण त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तुमचे पराठे एकदम लुसलुशीत, एकदम मऊ-मऊ असे पराठे होऊन जातील. तर इथे छानपैकी आपण गरम मंद आचेवरती करून घेणार आहोत. छानपैकी भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण थोडे गार झाल्यानंतर आपण त्याची पावडर करून घेणार आहोत. तर आता कसं आहे, ह्या सीझनमध्ये आपल्याला उपवास म्हणजे कोकणामध्ये मोस्टली सगळेजण उपवासच पकडतात. पण सोमवार आलं की श्रावणामधला आत्ता आता जो येणार उद्या जो सोमवार आहे तो दुसरा सोमवार आहे. त्या दुसऱ्या सोमवाराला काय करू, काय करू असं प्रत्येकाला होतं. खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो. काही जण चहा आणि चपाती पण करतात. जर हा पराठा तुम्ही ट्राय केला तर नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदम छान लागतो आणि जर चटणी असेल ओल्या खोबऱ्याची तर अजून भारी लागेल. तर नक्की ट्राय करून सांगा आणि कशी चव आहे ती पण सांगा. तर आपल्या ह्या घरामध्ये ह्या गोष्टी सगळ्या असतात त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता. तर आपले जे बटाटे आहेत ते पण शिजून तयार आहेत आणि आपले जे साबुदाणे आहेत ते पण छानपैकी गरम झालेले आहेत आणि थोडे पण गार झाले की आपण त्याची पावडर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ह्या मोजक्याच वस्तूंमध्ये हे छानपैकी आलू पराठे होऊन जातात. तर आता हे थोडे गार झाले की आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. तर इथे ना मिक्सरला मी लावून घेतलेले आहेत थोडे गार झाल्यानंतर. तर इथे मिक्सरला लावून छान पावडर पण केलेली आहे मी इथे. तर थोडी पावडर मी ठेवणार आहे कारण की मला शेवटी लागणार आहे त्यासाठी, खाली चिकटू नये यासाठी वगैरे. पण हे जे काही पराठे आहेत हे चिकटत नाहीत, पण थोडं मी ठेवणार आहे. वरून पण तुम्ही जर लावलं तर अजून छानपैकी क्रिस्पी होतील. तर इथे जो बटाटा आपण जो शिजवून घेतलेला आहे तो आता आपण ह्याच्यामध्ये कुस्करून मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये. तर असं तुम्ही मिक्स केलं तरी काही हरकत नाही आणि जर तुम्ही आपली किसणी असते त्याच्यावर जरी किसून टाकल्यात तरी काही हरकत नाही. तर मी किसणीवरती छानपैकी किसून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर आपण जे काही ठेचा वगैरे केला तो ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर आता ह्या उपवासामध्ये आपण साबुदाणा चिवडा म्हणा किंवा दुसरी गोष्ट बटाट्याचा चिवडा, वेफर्स वगैरे खातो. तर हे खात असताना तुम्ही जर हा पदार्थ जरी खाल्लात तरी एकदम पौष्टिक आणि सगळ्यात बेस्ट असा हा पदार्थ आहे आणि बाकीच्या पदार्थांना खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही हा पदार्थ बनवायला गेलात तर एकदम पटकन होऊन जाईल. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच खूप एकदम लुसलुशीत, एकदम मऊ-मऊ असे हे साबुदाणा आलू पराठा छानपैकी बनतात. तर इथे जो काही मी घेतलेले जे काही हे आहेत बटाटे आहेत ते छानपैकी मी इथे किसून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण सगळे जे काय आहेत वस्तू त्याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहोत. तर श्रावणी सोमवार आहे उद्या, नक्की ट्राय करा आणि अजून 2 सोमवार बाकी आहेत. तर तेव्हासुद्धा तुम्ही जरी बनवले तरी काही हरकत नाही. तर उपवासाला एकदम झटपट असा तुम्ही नाश्ता करू शकता आणि
छानपैकी कधीही करू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही उपवासालाच केलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा कधी नाश्ता वगैरे हवा असेल, संध्याकाळचा वगैरे नाश्ता, तर संध्याकाळच्या नाश्त्याला पण जर हे बनवलं तरी काही हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये मी ठेचा टाकलेला आहे आणि आता आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडं मीठ टाकणार आहोत. तर जेवढं चांगलं मळेल ना तेवढं मळून घ्यायचं, कारण की ह्याचा जो स्मेल आहे ठेचाचा तो सगळ्या आतमध्ये लागला पाहिजे, जेणेकरून टेस्ट पण छान येईल. तर जेवढं ह्याच्यामध्ये भिजवता, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. ह्याच्यामध्ये जो काही बटाटा वगैरे त्याच्यामध्येच आपण मिक्स करणार. याच्यामध्ये पाणी म्हणजे जरा पण पाणी नाही टाकणार आहोत आपण. तर जेवढं मिक्स होईल तेवढं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत. तर छानपैकी जसं आपण पीठ मळतो तसं हे मळून घेणार आहोत आपण मस्तपैकी. तर इथे बघाल बघाल तर येतात 3 ते 4 पराठे इझिली बनतील, एवढी आपली क्वांटिटी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं मीठ ॲड करणार आहे. तर अशी ही एकदम झटपट अशी रेसिपी आहे. आणि तसं बघायला गेलात तर आपल्या ह्या दिवसांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजे उपवासाचे पदार्थ वगैरे घरच्या घरी करतात. तर तुम्ही पण केलेत तर खूप छान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास म्हटलं की आपल्याला म्हणजे तसं बघायला गेलात तर उपवासाच्या ह्याच्यावरती आपण खूप काही गोष्टी खातो सुद्धा. पण जर हे तुम्ही पौष्टिक पदार्थ खाल्लेत तर तुम्हालाही चांगले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची हेल्थ पण खूप चांगली राहील. तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. तर इथे ना मस्तपैकी बघा जसं आपण पीठ मळतो तसं मी इथे पीठ मळते आणि एकदम गोळा करून घेणार आहोत. आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये ठेचा वगैरे टाकले त्याच्यामुळे ते आपण छान मुरेपर्यंत म्हणजे एक 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवणार आहोत तो गोळा आणि नंतर मग आपण लाटायला घेणार आहोत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आता जवळ आपले 7K व्हायला येणार आहेत. तर नवीन असाल चॅनलवरती, नवीन व्हिडिओ बघत असाल, पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपले लाईव्ह पण असतात, शॉर्ट्स पण असतात, त्याच्यानंतर लाँग व्हिडिओज पण असतात. तर ते तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजेच काय तर नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती लगेच येईल. तर इथे मी गोळा करून ठेवलेला आहे आणि आता छानपैकी 5 ते 10 मिनिटं आपण छानपैकी मुरत ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण बनवायला घेणार आहोत. तर आता हा जो गोळा आहे तो छानपैकी रेडी झाला. बिना पाण्याचा आपण मळलेला आहे छानपैकी. तर चला आता आपण तर हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर ना मी आता हे गोळे करते. तर 4 पराठे इझिली होतील. तर इथे मी गोळे करून घेते. नंतर मग आपण लाटायला घेणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदम झटपट असे हे आलू पराठे बनतात. नक्की तुम्ही ट्राय करा. एवढंच सांगेन मी. रेसिपी करा म्हणजे रेसिपीज कोणालाही करायला आवडतात. मोस्टली ज्या काही फिमेल ज्या काही सगळ्या आहेत, बायका वगैरे किंवा मुली वगैरे यांना म्हणजे स्वयंपाक करायला खूप आवडतो. तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप टेस्टीसुद्धा लागेल. तर इथे मी 4 गोळे करून झालेले आहेत. जवळ-जवळ माझे 4 छानपैकी पराठे तयार होतील. तर आता आपण लाटायला वगैरे घेणार आहोत. तर इथे मी मगाशी जे ठेवलेलं थोडंसं पावडर होते म्हणजे जे आपण साबुदाण्यापासून बनवलेली होती, ती इथे मी ठेवली आहे वरून लावण्यासाठी आणि आता आपण छानपैकी लाटून घेणार आहोत. आता काहींना असं वाटेल की यार लाटताना खाली चिकटेल वगैरे आतमध्ये आपण हे आहे बटाटा आहे त्याच्यामुळे खाली चिकटेल असं पण वाटेल. पण आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे साबुदाण्याची पावडर, त्याच्यामुळे अजिबात खाली चिकटणार नाही. उलट छानपैकी ते जे पराठे आहेत ते छानपैकी गोल आकाराचे येतील. अजिबात चिकट नाही बघा. अजिबात तुम्हाला इथे बघायला मिळेल. अजिबात चिकटत नाही आहेत आणि जेवढं तुम्ही त्याला पातळ करणार तेवढे चांगले लागतात ते एकदम. आणि तुम्हाला जर खूप असे क्रंची वगैरे करायचे असेल तर छानपैकी तुम्ही मंद आचेवरती म्हणजे थोडा वेळ लागेल कडक व्हायला, पण तुम्ही असं करू शकता. पण हे मोस्टली ना लुसलुशीतच होतात, अजिबात असे कडक वगैरे होत नाही. तुम्ही जर करायला गेलात तर बघा, कारण की मी काय असे कडक वगैरे बनवले पण एकदम लुसलुशीत होतात तयार. आता ह्याच्यामध्ये शिजण्या एवढं काही नाही आहे, कारण की आपण जो काही बटाटा टाकला तो पण शिजूनच टाकलेला आहे. फक्त साबुदाणा थोडा कच्चट आहे, तो काही वेळ नाही लागणार हे शालो फ्राय व्हायला. तर इथे मी एक एक सगळे करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी शालो फ्राय करून घेणार. तो बघा छान दिसतोय पण छान आणि वास पण खूप छान येत होता, कारण की आतमध्ये एक मोठा असा पदार्थ दिसायला छोटा आहे, पण त्याचा वास खूप छान मोठा असा वास आहे आणि प्रत्येक पदार्थाला चव येते ते म्हणजे जिरं. तर इथे आपण एक-एक करून घेणार आहोत. तर माझे बऱ्यापैकी मी लाटून झालेले आहेत. तवा ठेवलेला आहे परत गरम करत आणि ते आपले बघा छानपैकी पराठे तयार आहेत. अजिबात चिकटणार नाहीत किंवा काहीच नाही. आता एकावर एक ठेवले त्याच्यामुळे काहींना वाटेल की चिकटेल, अजिबात चिकटणार नाही. तर आता आपण छानपैकी शालो फ्राय करून घेणार आहोत. तर चला शालो फ्राय करायला आता आपण इथे घेऊया. तर थोडं आपण तेल टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण सोडणार आहोत. तर इथे मी थोडं तेल टाकलेलं आहे आणि एकदम मंद आचेवरती हे करायचे. आता जर तुम्ही फास्ट केलं तर खालून थोडं जळत येणार त्याच्यामुळे. आणि टाकताना थोडं तेल टाकायचं म्हणजे अगदीच खाली हे नाही होणार, जळणार नाही यासाठी. तर हा बघा पहिला जो काही पराठा आहे तो मी इथे टाकलेला आहे आणि आता आपण छान
मंद आचेवरती त्याला शेकवून घेणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा बघा आपला पराठा. आता मी पलटी वगैरे त्याला मारते कारण की बऱ्यापैकी झालेला आहे खालून. तर हे बघा अजिबात चिकटत नाही किंवा काहीच होत नाही आहे. एकदम परफेक्ट असे आपले जे पराठे आहेत ते बनवून तयार होतात. तर ही झटपट रेसिपी तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असे आपण सगळे छानपैकी करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला नंतर मी दाखवते की कशा पद्धतीने आपले जे काही तर फायनली आपले जे काही पराठे आहेत ते बघा किती छान दिसतात आणि एकदम मऊसूद आहे. ते बघा एकदम मऊसूद आहेत आणि अजिबात कडक वगैरे नाहीत. तर असे हे पराठे बनतात. नक्की ट्राय करा. उपवासाला एकदम बेस्ट आणि हेल्दी पण आहेत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि A to Z बघा व्हिडिओ. तर चला बाय बाय.